परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 44. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे चरित्र दाहले कैसी, विस्तारावे आम्हासी, कृपा करी गादातारा. सिद्ध म्हणे ऐक वत्सा, समस्त भक्त सेवा करिता, त्यात एक विणकर अत्यंता, करी तसे भक्ती श्री गुरुची. 3 प्रहर संसार यात्रा, करून ये तसे पवित्रा, राजांगण झाडी विचित्रा, नमस्कार करी दुरोनी. ऐसे किती दिवस क्रमिले, व्रत शिवरात्री आले, समस्त यात्रेसी निघाले, माता पिता तंतुकाचे, त्यासी बोलाविती यात्रेसी, तो म्हणतसे न ये तयांसी. तुम्ही मूर्ख असा पिसी, माझा श्री पर्वत येथेची असे. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन, पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन, आपण न ये येथून, चरण सोडून श्री गुरूंचे. समस्त लोक तासी हासती, पिसे लागले यासी म्हणती, चला जाऊ म्हणून निघती, भ्राता माता पिता त्याचे. नगर लोक समस्त गेला, आपण एकला राहिला, श्री गुरु मठासी आला, गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी, का गा यात्रेसी तू न वचसी, तंतुक म्हणे स्वामीसी, माझी यात्रा तुमचे चरण, नाना तीर्थ यात्रादी देखा, तुमचे चरणी असे निका, वाया जाती मूर्ख लोका, पाषाण दर्शन करावया. ऐसे म्हणून तंतुक, नमस्कार करी नित्य देख, तव पातली शिवरात्री ऐक, माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु होते संगमासी, 2 प्रहर होता भक्त परियेसी, आपण गेला स्नानासी, उपवास असे शिवरात्रीचा. संगमी स्नान करोनी, श्री गुरु ते नमस्कारोनी, उभा ठेला कर जोडोनी, भक्तिपूर्वक एको भावे. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी समस्त गेली यात्रेसी, तू एकलाची राहिलासी, पाहतासी विनोद श्री पर्वताचा, पुसती कधी देखिलासी, म्हणे स्वामी नेणे कधीसी, तुमचे चरण आम्हासी, सर्व यात्रा सदा असती. त्याचा भाव पाहोनी, जवळी बोलाविती श्री गुरुमुनी, बैस म्हणती कृपा करुनी, दाखवू म्हणती श्री पर्वत. नयन झाकूनी पादुकेसी, दृढ धरी गावे गेसी, ऐसे म्हणून तयासी, मनोवेगे घेऊन गेले. क्षण न लागता श्री गिरीसी, घेऊन गेले भक्तासी, तीरी बैसले पाताळ गंगेसी, नयन उघडी म्हणती त्याते. क्षणैक मात्र निद्रावस्था, म्हणता झाला जागृता, अवलोकिता पर्वत दिसता, म्हणे स्वप्न किंवा सत्य. श्री गुरु म्हणती तयासी, का गा भ्रांतपणे पाहसी, वेगे जावे दर्शनासी, क्षौर स्नान करून या. ऐसे श्री गुरु निरोप देता, शीघ्र गेला स्नाना करिता, तेथे देखिली माता पिता, भ्राता ग्रामलोक सकळिक. ते पुसती तयासी, कवणे मार्गे आलासी, आमुची भेटी का न घेसी, लपून येणे कोण धर्म. विनवी तसे माता पित्यांसी, आम्ही निघालो आजी 2 प्रहरेसी, एक घटिका लागली वाटेसी, आता आलो गुरु समागमे. एक हासती मिथ्या म्हणतो, आम्हा सेवेची आला लपतो, ऐसे बडी वारे बोलत, अबद्ध म्हणती सकळ जन. तो कोणा सवे न बोले, शीघ्र स्नान क्षौर केले, पुष्पे अक्षता बेले, घेऊन गेला पूजेसी. पूजा करिता लिंगस्थानी, देखता झाला श्री गुरुमुनी, अतिविस्मय करोनी, पूजा केली मनोभावे. समस्त लोक पूजा करीती, श्री गुरु सर्व पूजा घेती, तंतुक म्हणतसे चित्ती, श्री गुरुराज आपणची शंकर. ऐसा निर्धार करुनी, पाहिजे प्रसाद फूल खुणी, घेऊन आला श्री गुरु सन्निधानी, एकचित्ते परियेसा. श्री गुरु पुसती तयासी, एधवा रहासी किंवा जासी, तंतुक विनवी स्वामी यासी, एक देखिले नवल आता. समस्त लोक जाऊनी, देवालया भीतरी बैसोनी, पूजा करीती तुमचे चरणी, लिंग न देखो तुम्हीच तेथे. श्री गुरु तू जवळीच असता, इतुके दूरी का कष्टती वृथा, लोक येता ती बहुता, काय कारण या स्थाना. तू तरी केवळ परमेश्वर, दिसतोसी आम्हा नर,
न कळे तुझा महिमा अपार गौप्य रूपे गुरुनाथा सर्वजन मूढ होऊन नेणती तुझे महिमान का हो येतात या स्थानी विस्तारोनी सांगा मज श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता ते अगम्य त्रिभुवनी तंतुक म्हणे स्वामी आसी तू तरी पूर्ण ब्रह्म होसी स्थान महिमा वानिसी विस्तारुनी सांगा आम्हा श्री गुरु निरोपिती भक्तासी येथील महिमा पुससी सांगेन ऐक विस्तारेसी स्कंद पुराणी असे कथा माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐक तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा परी येसी शूर असे पराक्रमेसी समस्त शत्रू जिंकिले तेने आणिक एक कुबुद्धी असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचळ सकळ स्त्रियारत सर्व मांस भक्षण करी ग्राह्य अग्राह्य न विचारी ऐसा व्रते दुराचारी ईश्वर पूजी भक्तिभावे नित्य पूजा करी अपार शिवरात्री आलिया हर्ष निर्भर गीत वाद्य नृत्य परिकर भक्तिपूर्वक करी पूजा आचार तरी बलवानसे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशील सुगुण पतिव्रता मनी करी बहुचिंता पुरुष आपला परद्वार रता ईश्वर भक्ती करीतसे ऐसे क्रमिता एके दिवसी पुसू लागली आपुले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा परी येसी विनंती एक असे माझी क्षमा करावी माझी या बोला विस्तारोनी सांगावे सकळा तुम्ही दुराचारी भक्षिता सकळा परद्वार निरंतर तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी विस्तारी कोप न करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन पूर्वी पंपा नगरी आपण श्वान योनी जन्मोन जाण होतो तेथे काळ क्रमोन शिवरात्री आली एके दिवसी त्या नगरी एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपणही गेलो हिंडावया भक्षावा काही मिळेल म्हणून उत्साहे लोक पूजा करीती नाना वाजंतरे वाजती गर्भगृही प्रदक्षिणा करीती धरून आरती सकळीक आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्ठ पाषाण घेवोनिया आपण पवळी मध्ये होतो पळत द्वार घातले मारू म्हणत धरा धरा मारा म्हणत मारू लागले पाषाणी वाट नाही बाहेर जावयासी अभिलाष असे जीवासी पळत असे देवालया भीतरेसी मार्ग नाही कोठे देखा बाहेर जाईन म्हणत द्वाराकडे मागुती येत सवेच लोक पाठी लागत सव्य प्रदक्षिणा पळतसे लपावया ठाव नाही देखा वेष्टिलो पौळी दुर्गा सरिखा पाठी लागले सकाळिका पुन्हा पौळीत पळे तैसाची उच्छिष्ट काही मिळेल म्हणून देवळात गेलो भामिनी काकुळती बहुमनी प्राण वाचेल म्हणून या ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतरगृही निघालो पूजा देखली तेथ शिवाची द्वार धरुनी समस्त लोक शस्त्रे मारिले मज अनेक ओढोनी टाकीती सकळीक शिवालया बाहेरी मज पुण्य घडले प्रदक्षिणी पूजा देखिली नयनी तेणे पुण्ये राजा होऊनी उपजलो ऐक प्राणेश्वरी शिवरात्री होती ते दिवसी न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी प्राण त्यजिला उपवासी ते ही पुण्य मज घडले आणिक एक पुण्य घडले दीपमाळीस दीपक उजळले ते म्या डोळा देखिले प्राण त्यजिला शिवद्वारे तेणे पुण्ये झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन माझा पूर्वजन्म श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वा ठाई त्याची वासना तेची स्वभाव मज सती ऐसे स्त्रियेसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केले म्हणे स्वामी जे सांगितले आपुला जन्म पुरातन
तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुनी म्हणून लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा ऐक वपुषे ज्ञानी सती तुझा पूर्व जन्म कपोती करीत होतीस उदर पूर्ती एके दिवसी अवधारी पडिला होता मांस गोळा तो तुवा चोचीने धरिला कवळा उडत होतीस आकाश मंडळा ते दुरोन देखिले घारीने कवळ घेईल म्हणून घार आली धावोनी तू गेलीस वो पळोनी महारण्य क्रमित ऐका पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरे श्री पर्वत गिरीवरी सवेची आली ते घारी तू गेलीस शिवालय शिखरी भोभो लागलीस प्रदक्षिणापरी श्रम जाहले तुझ बहुत दुरोनी आलीस धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊन मारिले चोची घेऊन गेली मास कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झाली सतुवा राजपत्नी इतुकिया अवसरी पुन्हा पतीस प्रश्न करी आता तुमच्या निरोपावरी ईश्वर पूजा करीन पुढे मज काय होईल तुम्ही कवनस्थानी असाल ते विस्तारावे प्राणेश्वरा निर्मळ आत्मपती राजेंद्रा राजा सांगे सतीसी पुढील जन्म कवण पुससी आपण राजा सिद्ध देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तूची होसी जन्म पावसी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होसील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजसी कलिंग राजवंशी माझी पत्नी होसील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देशी तू उपजसी मागध कुळेसी तैही माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दाशार्ह राजकुळी जन्मसी माझी भार्या होसील तू सहावा जन्म आपणासी आनर्त नाम राजा परियेसी ययाति कन्या तू होसी तैही माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन पांड्य देशी रूप लावण्य मद सरसी नोहे कवण संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्ये आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारिखे मुखकमळ वसुमती असे नाव पावसी तुझ वरीन स्वयंवरेसी दमयंती नळा जैसी स्वयंवर होईल तुझ मज राज्य करीन बहुत दिवस यज्ञ करीन असम साहस जिंकीन समस्त देशांच मंत्रशास्त्र शिकेन बहु देवद्विजार्चन करीन नाना अग्रहार दान देईन ऐशापरी वृद्धाप्य होऊन राज्ये स्थापील पुत्रासी आपण चौथा आश्रम घेईन अगस्त ऋषी पाशी जाईन ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन अंतकाळ होय तव देहावसान होता तुझ घेईन सांगाता दिव्य विमानी बैसोने तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे ईश्वर पूजेची महिमा शिवरात्री व्रत श्रीशैल्य अनुपम्या म्हणून राजा स्त्री घेऊन संगमा यात्रा करी शिवरात्री श्री गुरु म्हणती तंतुकासी श्री शिवरात्री श्री पर्वत महिमा आहे ऐसी ऐकतो श्वान परियेसी सप्तजन्मी राजा झाला अंती पावला स्वर्गलोक पर्वत महिमा ऐसा ऐक तुझ जाहले गुरुमुख ईश्वर पूजा करी बरवी ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमा तीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुना समान संगमेश्वर संगमासी पूजा करी अहर्निशी मल्लिकार्जुन तोची परियेसी न धरी संदेह मनात तंतुक म्हणे स्वामी आसी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वाठायी तूची एक झाला अससी व्यापक कल्लेश्वर संगम नायक एक एक सांगसी आम्हा पुढे ऐकोनी श्री गुरु हासती ये रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तात्काळी इतुकिया अवसरी
मागे गाण गापुरी श्री गुरुसी पाहती गंगा तीरी कोठे गेले म्हणून या एक म्हणती संगमी होते एक म्हणती आम्ही आलो येथे कोठे गेले पहा म्हणते चुकार होती भक्तजन श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलवावया शिष्यांचे आपण राहिले संगमात तंतुक आला गावात लोक समस्त हासत क्षौरकारे केले म्हणत तंतुक म्हणे श्री पर्वता गेलो होतो दवणा प्रसाद विभूती नाना परीचे हार दाखविती ऐसा लोक विस्मय करीती म्हणती दोन प्रहरी घरी होता एक म्हणती सत्यमिथ्या त्यासी म्हणती सांगरे सत्या तंतुक म्हणे सवे गुरुनाथा गेलो होतो वायुवेगे श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यांचे राहू पाहती आजी संगमी म्हणती एक होईल सत्य मूर्ख म्हणती नव्हे मिथ्य तंतुक गेला त्वरित शिष्यवर्गांशी आणविले सांगितला सकळ वृत्तांत समस्त गेले संगमात त्वरित पूजा जाहली संगमी बहुत सिद्ध म्हणे नाम धारकासी मिथ्या म्हणती जे लोक त्यांची होईल कुंभी पाक 15 दिवसी ऐक यात्रा लोक गावा आले मग बुसती तयांसी तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध सांगितले नामधारकासी ते मी सांगतसे परियेसी श्री गुरु महिमा अपारेसी अमृत सेवितो निरंतर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीशैल्य शिवरात्रि महिमा वर्णनं नाम 43 शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।